आणि सूत्रातूनच ही बातमी इतकी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली. मलाही माहीत नव्हतं मी विधान परिषदचा उमेदवार होऊ शकतो किंवा आमदार होऊ शकतोय. केवळ आणि केवळ मीडियामुळं ते मला वाटतं महाराष्ट्रभर गेलं, लोकांपर्यंत गेलं आहे, कदाचित एकनाथजी शिंदेपर्यंत पण गेलं असेल. हे तुमची कृपा आहे. कधी कधी एखादी म्हणजे बाबा उद्या जर विधान परिषद भेटली तर ते मीडियाची कृपा आहे असं म्हणावं लागेल, काही हरकत नाही. म्हणून तुमचं मी आभार मानतो. दुसरे आभार मानतोय मी एकनाथजी शिंदे साहेबांचे. खरं तर जेव्हा त्यांनी सत्तांतर केलं तेव्हा मी एक राजकीय भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे मी बदनाम पण खूप झालो होतो. आणि त्या सगळ्या राजकीय भूमिकेमुळे दिव्यांग मंत्रालय मला भेटलं, म्हणजे महाराष्ट्राला भेटलं, देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय. कदाचित मला मंत्रिपद घेता आलं असतं पण मी ते टाळलं. दिव्यांग मंत्रालय भेटलं, आपल्याला सर्व काही भेटलं असं समजून आम्ही पुन्हा कामाला लागलो. आणि मग नंतर आंदोलन झालं कर्जमाफीच्या. मुख्यमंत्र्याच्या देवाभाऊच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि चांगली राहिली. विशेष भूमिकेमुळं आज कर्जमाफी घोषणा झाली. आणि त्या ह्याच्यातूनच मला असं वाटतं का घोषणेतूनच आम्हाला त्या आंदोलनाला यश पण भेटलेलं आहे. त्याच्यातही शिंदे साहेबांची मोठी एकंदरीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. एक शब्दाचा पक्का माणूस म्हणून शिंदे साहेबाकडे पाहिलं जातं. मला वाटत नव्हतं दिव्यांग मंत्रालय निर्माण करून म्हणून. आणि त्याच्यापूर्वी आम्ही 10 ते 15 आंदोलन केले होते. 15 आंदोलनात पहिली मागणी दिव्यांग मंत्रालय होती पण ते झाली नव्हती. पण देशात कुठं दिव्यांग मंत्रालय नाही, इथं कसं होईल, मला त्या आश्चर्याचा झटकाच होता. आणि माझं मंत्रिपद गेलं, म्हणजे मी उद्धव साहेबाकडे मंत्री होतो आणि शिंदे साहेबाकडे मी आमदार राहिलो आणि त्याच्याकडे राहिलो म्हणून मग अधिक पुन्हा आम्ही विधानसभेत पडलो. पण माझ्याकडे येणारा मतदार मुस्लिम बौद्ध बांधव किंवा दलित बांधव असं होता. बच्चू कडू BJP सोबत गेला म्हणून त्याचाही झटका बसला. मधात जरांगे साहेब होते. या सगळ्या घोटाळ्यामध्ये मी सुद्धा 30-40 सीटा उभ्या केल्या आणि त्याच्यात आमचा हा सगळा पराजय झाला. पण आम्ही थकलो नाही. वर्षभरात मला असं वाटते मी 2 वेळा वर्षभरात 3 दिवस नंतर 7 दिवस 500 किलोमीटर पायी चाललो. 350 सभा महाराष्ट्रभर घेतल्या. आणि या सगळ्यानंतर कर्जमाफी, नागपूरच्या मोठ्या आंदोलनानंतर कर्जमाफीचा एक धागा गवसला आणि कर्जमाफीपर्यंत समोर गेलो. त्याच्यामध्ये दिव्यांगाचे 2,500 रुपये आपण वाढवले. 600 रुपयाच्या महिन्याची लढाई बच्चू कडू आणि आमच्या दिव्यांग बांधवाच्या ताकदीमुळं ती 2,500पर्यंत नेली. दिव्यांग मंत्रालयाचं स्थापित झालंच. 185 शासन निर्णय आपण काढले. म्हणजे चळवळ काय काम करतं हे आपण अख्ख्या महाराष्ट्राला आपण दाखवून दिली का मंत्रिपदापेक्षाही चळवळ किती महत्त्वाची असते. आणि त्याच्यातून आपण 182 शासन निर्णय काढले. या सगळ्यामध्ये 2,500 रुपये मानधन, कर्जमाफी, एका वर्षातली आमदार नसतानाची कामगिरी आहे बरं आमची. नंतर भूमीन, म्हणजे याच्यामध्ये देवाभाऊला खरं तर आभार मानावं लागेल. त्यांनी भूमीहीन लोकांसाठी आमची मागणी होती का अपघात विमा लागू करा. जसं शेतकऱ्याला अपघात विमा आहे तसा शेतमजुरांना पण तो लागू झाला पाहिजे. त्याचाही शासन निर्णय निघाला. आणि घरकुलासाठी पुन्हा शिंदे साहेबांनी मदत केली आणि 50,000 रुपये ग्रामीण भागातल्या घरकुलांसाठी सुद्धा वाढीव आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनाअट पगार देणं भेटणं सुरू झाले, जे शेवटच्या घटकातले आहे. एकंदरीत या सगळ्या लढाईमध्ये आम्ही एका वर्षात काय काय घेतलं तर एकूण 40 ते 45,000 कोटीचं बजेट मी सांगतोय आमच्या आंदोलनामुळं सरकारले शेतकरी मजुरासाठी वळवावं लागलं. हे आमच्यासाठी मोठं यश आहे. आणि हे सगळं असताना मला असं समजलं आहे मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार. आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही. मी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे. कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला तर दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा, मजुरांचा सन्मान होईल. आणि बगर जातीचे माणसं कोणी घेत नाही. तुम्हाला माहीत आहे आजकालचं राजकारण विकासापेक्षा जाती धर्मावर आहे. लोक मेंढरासारखे जातात जाती धर्माच्या नावावर. आम्ही मुद्द्याची लढाई लढणारे माणसं आहे. कदाचित आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहेत
आम्ही आमदारकीसाठी जाणार का, तर बिलकुल नाही. आमचे मुद्दे आहे का जे काही दिव्यांगाचे उर्वरित प्रश्न आहे त्याला लगेच कुठेतरी आम्ही पाहतो पूर्तता झाली पाहिजे. त्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांग बांधवाची पगाराची वाढ आहे, इतर काही महत्त्वाचे घरकुलाचे मुद्दे आहे. दुसरा, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRGSमधून झाली पाहिजे. शेतकऱ्याचा मुद्दा आहे, हमी भावाचा आहे. हमी भावासाठी शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा, तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव. आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. हमी भावाची लढाई आहे, मेळघाटातील काही प्रश्न आहे, स्कायवॉक आहे, फिरले मिल आहे अचलपूरची, शकुंतला आहे, एक्सप्रेस आहे, ह्या ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहे. काही संत्र्याच्या संदर्भातले असेल, ऊस उत्पादक शेतकरी, आमचे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे, त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिनी आहे, म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, पण त्या परित्यक्त्या आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे, त्या बहिणी आहे, त्यालाही तुम्ही तेवढेच देता. ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढेच, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा प्रस्तावसुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होईल. प्रहार किमान 1 लाख सभासद असणारी संघटना आहे भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. दिव्यांग बांधव किमान 5 ते 10 लाख लोक आमच्यासोबत जुळलेले आहे. जरी तुम्हाला वाटतं तर विदर्भापुरतं असेल, बच्चू कडू अमरावतीपुरतं आहे, असा विषय नाही आहे. आम्ही मुंबईत असतो तर कदाचित वेगळा विषय राहिला असता, कारण इथं दांडा उचलला तर बातमी होते आणि आम्ही तिकडे मरतो तरी बातमी होत नाही, कारण इथं मीडिया जवळ आहे, थोडा फरक पडतोच. तर हा सगळा विषय घेऊन प्रहार शिक्षक संघटना आहे, प्रहार कामगार संघटना आहे, प्रहार दिव्यांग संघटना आहे आणि प्रहारचं एक अस्तित्व आहे आणि ते कार्यकर्त्यानं निर्माण केलेली संघटना आहे. ते जातीपाती धर्माच्या आधारावर बेसवर आम्ही निर्माण केली नाही. प्रचंड कष्टातून, कार्यकर्त्याच्या प्रचंड कष्टातून ते निर्माण झालेले आहे. जेव्हा बातम्या वाचत होतो विलिनीकरणाच्या वगैरे, तेव्हा थोडंसं दुःख वाटत होतं की मी शिवसैनिकच होतो जुना, शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार. बच्चू कडू एकमात्र महाराष्ट्रात असा कार्यकर्ता दिसन का शिवसेनेतून गेल्यानंतर दुसऱ्या पक्षात गेला आणि 25 वर्ष सतत लढत गेला. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नाही, कुठल्याही पक्षाचा नाही. पाठिंबा देतो म्हटलं तरी आम्ही घेतला नाही. इतकी तटस्थ भूमिका. म्हणजे मला मागच्या वेळेस शिंदे साहेबांना म्हणता आलं असतं का 2 सीटा आम्हाला द्या, 1 खासदारकी द्या, युती करा, पण नाही, आम्ही ते काहीच केलं नाही. काँग्रेससोबत, शरद पवार साहेबांसोबत आम्ही बसलो, पण मला ते मान्य नव्हतं, आम्ही ते केलं नाही. अतिशय प्रामाणिकपणे आणि तत्वाला धरून ताकदीनं मुद्द्यासोबत आपण राहिलो पाहिजे. जो गोरगरीब जनता आहे त्याच्यासोबत आपण काम केलं पाहिजे. आपली ओळखच ते आहे महाराष्ट्रामध्ये. का सामान्य माणसाचा भिडू कोण असेल तर तो बच्चू कडू आहे, असं एक जो नारा तयार झालेला आहे, तो आमच्या कष्टातून, मेहनतीतून, प्रामाणिकतेतून झालेला आहे. आणि म्हणून त्या विचारानं ही संघटना मोठी केली. फार लढलो आहे. कर्जमाफी झाल्यानंतर, घोषणा झाल्यानंतर आम्हाला काही अपेक्षा होत्या शेतकऱ्यांकडून, काही गर्दी करेल, काही आम्हाला येऊन भेटून शाबासकी देईल. दुर्दैवाने ते भेटली नाही. आणि आज नेत्यापर्यंत जायची काय गरज आली? जनतेपर्यंत जाणारा माणूस बच्चू कडू आज नेत्यापर्यंत का जावं लागतं? त्याचं कारण आहे जनताच आहे. आम्हाला विधानसभेत हार खावं लागली. 150 वेळा रक्तदान करणारा, 350 गुन्हे दाखल करून घेणारा, पडल्यानंतर पुन्हा 80 गुन्हे दाखल करून घेणाऱ्या बच्चू कडूला हार खावं लागली. आखरी एकंदरीत या देशातलं राजकारण जात पात धर्माच्या ताकदीवर चालतं. मुद्दा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागं राहावं लागतं, ते तुम्हालाही माहीत आहे, वेगळं सांगायची गरज नाही. लोक बिलकुल काय म्हणते मेंढरासारखे जाती धर्माच्या मागं जातात आणि काम करणाऱ्या कार्यकर्ता थांबावं लागतं. असं एकंदरीत आमची भूमिका आहे. खरं तर बातमीतून बातमी तयार झालेली आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आता ह्या सगळ्या संदर्भात मी माझी भूमिका इथं स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारता आपण विचारू शकता. प्रस्ताव मला वाटतं मलाही तो माध्यमातूनच समजला. एकदा वगैरे ती भेट आमची झाली होती, तेव्हा एक चर्चा आणि फोनवरून आम्ही सामंतसोबत थोडं बोललो झालं होतं, पण त्याच्यात काही स्पष्टता नव्हती.
अशी काही चर्चा अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे, विधान परिषद, मला तर हेच माहीत नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालून आलो. म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली एकंदरीत. आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पण तुम्ही आता अवघे काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलंय की अर्ज भरण्यासाठी तयारी करा किंवा काय? असं काही मला वाटतं अजून कुठलाही आम्हाला फोन नाही, सांगितलं गेलं नाही. तुम्ही तयारी केली आहे का? शक्यता असू शकतं. जर एवढं काही जेव्हा झालं, कुठून ना कुठून बातमी लीक झाली असेल, ते तुमच्यापर्यंत आली असेल, उगाच काही थोडी हवा येतं, बातमी होतं. वाटतं काही माझ्यापेक्षा तर तुम्हाला अधिक जास्त माहिती असू शकते. नाही, फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. आता 6 महिने 1 वर्ष अगोदर आपण भरलाच होतं. ते कागदपत्र बॅगीतच असतं. नाही, मला असं वाटते का तो किंतु परंतुचा विषय आहे. आखरी चर्चा झाली पाहिजे. मी काय म्हटलं आहे का, निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं. पण मी काय म्हटलं आहे का, आमचे मुद्दे फार महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचे. आम्ही शिंदेसाहेबांना आम्हाला विधान परिषद गेलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू. शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. म्हणजे आमच्यासाठी ते देवासमान आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना. आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्त्वाचा आहे. हा, बरोबर आहे. मात्र आता इतकी वर्ष होऊ नये, कुठलंही पद नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही. प्रहारवर अन्याय आहे का? कारण का केवळ तुम्हाला सोबत घेऊन जाण्यापुरती त्यांनी तुमचा वापर केला का? प्रहारवर कोणी अन्याय करण्याची ताकद नाही. कोणी जन्माला अजून पैदा झालं नाही. आमच्यावर काय कोणी अन्याय करू शकतो? हम खुद तलवार आहे. हा, पद द्यायला उशीर होतोय का? नाही, आपण पद मागितलंच नाही. बघा, मुळात कसं आहे, पद मागणारा बच्चू कडू असता तर विधानसभेच्या अगोदर आम्ही ॲडजस्टमेंट नाही केली असते, आम्ही युती नाही केली असते, मला एक सीट दिली नसती का कोण? असं वाटतं तुम्हाला? तेवढी लायकी नाही आहे का बच्चू कडूची? नाही आहे. हम खुद के राजा आहे, आमची पाणटपरी आहे. फोनवर बोलणं झालं, ते काही इतकं विस्तृत झालं नाही. फोनवर असल्यामुळे घाईत होतोय. म्हटलं आल्यावर भेटू. आला, माझं म्हणणं आहे आजची पत्रकार परिषदेनंतर काही निरोप आला तर आखरी जाऊला भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे? मी 24 तासापासून मुंबईत नाही, काल जालना होतो, तिथून संभाजीनगर बायकार इकडे आलो आणि सकाळी आता आंघोळ केली तिथं येऊन बसलोय. काय माझं काय म्हणणं आहे, हे चर्चानंतरच होईल. आपली चर्चा फेस टू फेस झाल्याशिवाय आपण याच्यावर काय बोलू शकतो? नाही, माझं काय म्हणणं आहे, विलिनीकरण असू दे का अधिक काही असू दे, ह्या चर्चेशिवाय आपण काही बोलू शकत नाही. चर्चा कशी रंगतं, मुद्दे काय आहे, आमच्या मुद्द्यासंदर्भात ते काय बोलतात, हे सगळे परंतु किंतु परंतु आहे ना, लक्षात घ्या ना. नाही का, माझं काय मत आहे, दिव्यांग मंत्रालय भेटल्यामुळं चूक झाल्यासारखं वाटतच नाही. अमृत आणलं ना आम्ही दिव्यांग बांधवासाठी. चूक कसं म्हणता येईल तुम्ही सांगा? ज्या गावाला पाणीच भेटलं नव्हतं, विरच नव्हतं, आणि त्या एखादा सरपंच गेला कुठून पाणी आलं असेल तर ते चूक म्हणान का? दिव्यांग मंत्रालय तुमच्यासाठी ते महत्त्वाचं वाटत नाही.
पण दिव्यांग बांधवांना विचारा बरं, तर दिव्यांग मंत्रालय म्हणजे सन्मानाचा विषय आहे, अस्तित्वाचा आहे, अस्मितेचा विषय आहे. कोण केलं मंत्रालय उभं? आम्ही सांगतोय आम्ही एकटा होतो, आमच्याजवळ 100 आमदार नव्हते, 50 नव्हते. एकटा असून जर मंत्रालय निर्माण करण्याची ताकद ठेवतोय, शिंदेसाहेब त्यांना दाद देत आहे, त्यांचा सेवाभावी वृत्ती दाखवत आहे, त्यांच्या भूमिकेतून दिव्यांग मंत्रालय निर्माण होत असेल तर ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांची सत्ता होती त्यांनी एक मंत्रालय निर्माण केलं नाही ना, हमारा कुछ नहीं था, मंत्रालय निर्माण झालं. हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही, पण ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला विचारून पहा ते किती महत्त्वाचं आहे. परतवाडामध्ये धर्मांतरण विषय आला होता काही दिवसांपूर्वी. एकंदरीतच त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? आणि आज हिंदू सगळ समाज मार्फत अचलपूरमध्ये मोठी सभा ठेवलेली आहे, पोलिसांनी परवानगी नाकारली त्यावर ते काम आहे. वस्तुस्थितीला माझं काय म्हणणं आहे, प्रकरण पहिले वस्तुस्थितीचा अभ्यास न करता जे काही बवाल झाला, काय झालं का 108 180 पुऱ्या देशात जगात ती बातमी गेली. बदलाम तर परतवाडा झालं ना. आता परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींचं म्हणजे काही 10-15 मुली झाल्या असेल, पण बदलामी तर परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींची झाली ना, हिंदूंची झाली, मुस्लिमांची झाली. त्यांच्या मुलींचे लग्न करावं होणार. परतवाडा अचलपूर म्हटलं की लोक आता शंकेच्या नजरेनं पाहतं मुलीकडे. हे मोठं नुकसान आहे, लक्षात घ्या, सगळ्यात मोठं नुकसान आहे. तर कोण असणार आहे मला काही त्याच्यात जास्त महत्त्व नाही. तुम्ही कसं आहे, आमचं लक्ष आहे वंचित घटकाकडे. पीडित वंचित जो अतिशय दुर्लक्षित घटक आहे तो कुठल्याही धर्माचा असू दे, त्याच्यासाठी आमचा धर्म एकच आहे. कर्जमाफीच्या बाबतीत आम्ही बोललो आहे की जे तुम्ही प्रोत्साहन निधी देता आहे ते वाढवून द्यावं लागेल. आत्ता जरी देता आला नाही तर सेकंड टप्प्यामध्ये तुम्ही वाढवून द्यावं लागेल, आणि वेळ पडलं तर आंदोलनही करू. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, पीक कर्ज माफ होते, पण गेली अनेक वर्षानुवर्ष त्यांनी शेतकऱ्यांची पाईपलाईनसाठी शेतामध्ये काहीतरी नवीन गोष्टी करण्यासाठी 5-10 लाखाचं कर्ज ते थकीत आहे. आता याच्यावर काय आहे, ही पीक कर्जाची माफी झाली, पण याच्यात स्प्रिंकलरसाठी घेतलेलं कर्ज असेल किंवा पॉलीहाऊससाठी असेल किंवा ट्रॅक्टरसाठी घेतलेलं असेल किंवा कसं आहे, धार्मिकता म्हणजे माझं म्हणणं आहे का धर्म, मी माझ्या हिंदू धर्माचा आहे, मी त्याचा अभिमान गर्व ठेवत असेल, आणि मनात जर कपट भावना एखाद्या दुसऱ्या धर्मासाठी ठेवत असेल तर त्याला हिंदुत्व म्हणतच नाही, लक्षात घ्या. आणि ते मतासाठी मग तुम्ही रस्त्यावर लढ्या लढत असेल तर ते आम्ही थोडं सहन करतोय. तुम्ही मूळ शिवसैनिक जरी असलात तरी शिंदे शिवसेनेमधनं असं म्हटलं जातं की आता शिवसेनेसोबत त्यांचा संबंध नाही, म्हणून काहीशी नाराजी आहे. तुमचं नाव जेव्हा चर्चेत येते तेव्हा नाराजी असणं फार चांगलं. कसं आहे, सगळं होकार म्हटलं असतं तर मजा नाही आली असतं. नाराजी आहे म्हणून बातमी झाली ना, ते असली पाहिजे. मला माहीत आहे तुम्हाला ब्रेकिंग भेटत नाही, तेपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारत राहाल. हा, नाही लोक त्यांना साहजिकच आहे. ज्या कार्यकर्त्यांनी 25-25 वर्ष मेहनत केली, रक्ताचं पाणी केलं, एखादी संघटना बगर जाती धर्माची मोठी करणं काही लहान गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. जे आम्ही आमदार होणं, या अशा काळातून संघटना चालवणं ही तारेवरची कसरत असतं ना. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करतात ते. नाही नाही कुठं कशाबाबत नाही, मी एक जाता जाता एक फोन केला होता, त्यांनी उचलला, नदीत ठेवून दिला.
आता ते एवढे सगळे गेल्यानंतर मानसिकता नसेल कदाचित. ओके, धन्यवाद, आभारी आहोत सगळ्यांचा. नाही, आता मी जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. हां, मी स्वतःहून दिल्या आणि 1 दिवस अगोदर दिल्या. आता त्याच्यानं मला असं वाटतं शुभेच्छा देणं गैर तर नाही आहे. वाढदिवस कोणाचाही चांगला झाला पाहिजे, तुमचा, आमचा, सगळ्यांचा. हां, म्हणजे ते मला असं समजलं नाही कसा प्रतिसाद आहे. फोनवरून थोडेसे 2 मिनिटात एकदम नाही समजत ना. चला, धन्यवाद. एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडू यांना उमेदवारी ऑफर देण्यात आलेली होती आणि या संदर्भात बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आपली या संदर्भात उदय सामंत यांच्यासोबत फोनवरून चर्चा झालेली आहे, मात्र त्यामध्ये कोणतीही स्पष्टता नव्हती. जर शिंदेंनी आपल्याला उमेदवारी दिली तर आपण पाईक होऊन काम करू, असंही या पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. शिंदेंचा निरोप आलाच आपण त्यांना भेटायलाही जाऊ, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. प्रहारच्या विलिनीकरणास बच्चू कडू अनुकूल असल्याचं दिसतात. शेतमजूर दिव्यांगांसाठी शिंदेंसोबत जाऊ शकतो असं वक्तव्य देखील त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान केलेलं आहे.